पाण्याची तर पाण्याची, पण त्या गावामध्ये मुली द्यायलाही लोक घाबरत होते. का तर कारण 3-3 किलोमीटर दूर जाऊन आपल्या मुलीला जर पाणी आणावं लागत असेल, तर आयुष्यभर फक्त ती पाणीच आणेल. आणि ज्या घरी मुलगी बघायला जाईल, त्या घरचे लोक म्हणायचे, की नाही पाणी जर नसेल तर आमची मुलगी तुमच्या इथं देणार नाहीत. कारण आयुष्यभर ती जर डोक्यावर पाण्याची घागर वाहत असेल, तर मग तिचं आयुष्य कसं जाईल. हेच एक ध्यास घेऊन त्या माणसाने जे पाणी आणण्याचा संकल्प केला ना, तर ते आणूनच दाखवलं. किती लोकांनी त्रास दिला, कोणी सपोर्ट केला, हे सर्व या पिक्चरमध्ये आपल्याला बघायला भेटते. मला एक गोष्ट इथं समजत नाहीये, की जर एखादा माणूस चांगलं काम करत असेल तर त्याला 100 लोक का विरोध करत असतील. म्हणजे तुमच्या गावामध्ये मागील काही पिढ्या पाण्यासाठी भटकत होत्या आणि तेच पाणी तुमच्या जर गावामध्ये तुमच्या घरामध्ये दारामध्ये जर येत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. हे काम जो कोणी करत असेल ना, त्या माणसाला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे, ना की त्या माणसाला विरोध करायला पाहिजे. आणि असेही काही दळभद्री तिथं त्या गावामध्ये होते, त्याला विरोध केला होता. विरोधाला न जुमानता त्या माणसाने शेवटी गावामध्ये पाणी आणलं. आज त्या गावामध्ये जवळजवळ वर्षभर पुरेल एवढं पाणी असतं आणि त्याच गावाच्या भरोशावर आजूबाजूच्या 7-10 गावं पाणी पितात. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ह्या चित्रपटाला का मिळाला असेल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मी तुम्हाला सांगतो, की आदिनाथ कोठारीने ज्या प्रकारे ह्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे ना, खरंच तोड नाही. मी ओव्हरऑल पिक्चर जबरदस्त आहे. पिक्चरचे गाणेही चांगले आहेत. मध्ये मध्ये थोडा त्या प्रेमाचा तडका दिलेला आहे. तुम्ही हा पिक्चर बघितलेला आहे का? तुम्ही जर पिक्चर बघितलेला नसेल तर ॲमेझॉन प्राईमवर हा पिक्चर आहे. तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.